श्री स्वामी समर्थ. घरात ठेवलेल्या 11 वस्तू आजच बाहेर काढा. नकारात्मक शक्ती संपवून टाका. 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात. कौटुंबिक कलह निर्माण होतात. 2. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाणीमध्ये किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या. 3. देवी देवतांना वाहिलेले फूल, नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवी साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात. 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू, मिरची बांधले जाते. हे लिंबू, मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत किंवा तिचे वेळेस विसर्जन करावे, अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात. 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो. 8. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाची पाने तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडे सुद्धा घरात ठेवू नये किंवा घराभोवती लावू नयेत. 9. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 10. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ सुद्धा वाईट वेळेत रूपांतरित होते. सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर फेकून द्यावेत. 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी भरलेले राहते. 12. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैशांशेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे. तिजोरीत व्यवस्थितपणा असावा. विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 13. घरात कोळ्याची जाळे होऊ देऊ नयेत. अन्यथा घरातील व्यक्ती सतत संकटांमध्ये घेरल्या जातात. चांगली वेळ सुद्धा वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. 14. घरात वाहते पाण्याची चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रडगाण्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो. 15. वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा. वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगतीत बंदी येते. 16. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यात कपाट बनवलेले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे वादविवाद होतात. 17. औषधे, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर करणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर, किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागीही ठेवाव्यात. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.